मला त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाही। बदलापुरातील आंदोलनात मुलाला अटक होताच मातेने फोडला टाहो। बदलापुरातील 2 शालेय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनेनंतर 2 चिमुकल्या मुलींना न्याय मिळावा या मागणीसाठी संपूर्ण बदलापूरकर रस्त्यावर उतरले। बदलापुरातील त्या प्रतिष्ठित शाळेसमोर पालकांनी आंदोलन केले, तर दुसरीकडे हजारोंच्या संख्येने जमलेल्या जमावाने रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन केले। या आंदोलनानंतर 22 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले। या 22 आंदोलकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। कल्याण न्यायालयाने हा निर्णय देताच एका मुलाच्या आईने कोर्टाच्या परिसरातच हंबरडा फोडला। शालिनी दिलीप घोलप असे त्या हंबरडा फोडणाऱ्या आईचे नाव आहे। बदलापूर स्थानकात आंदोलन करणाऱ्यांपैकी 22 जणांना ताब्यात घेतलं। यात शालिनी घोलप यांचा मुलगा रोहित यालाही ताब्यात घेण्यात आले। आज त्यांना कल्याण न्यायालयासमोर हजर केले। यावेळी न्यायालयाने आंदोलन करणाऱ्या 22 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। यानंतर शालिनी घोलप यांनी प्रसारमाध्यमांसमोर त्यांच्या व्यथा मांडल्या।